सोलापूर शहरातील भटक्या आणि रेबीजग्रस्त कुत्र्यांच्या वाढत्या धोक्याबाबत आणि घोंगडे बस्ती येथील बालकाच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख यांची आयुक्तांसमवेत तातडीची आढावा बैठक झाली। घोंगडे बस्ती भवानीपेठ सोलापूर येथील समर्थ योगीनाथ स्वामी वय वर्ष 9 या निरागस बालकाचा भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यामुळे रेबीजचा संसर्ग होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आणि गंभीर आहे। या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त यांच्या दालनात आमदार विजयकुमार देशमुख यांनी महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी, उपायुक्त, आरोग्य अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी यांची तातडीची आढावा बैठक घेतली। यावेळी सोलापूर शहरातील भटके तसंच संशयित संसर्गजन्य कुत्र्यांचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने हाताळण्याचे निर्देश देण्यात आले। सोलापूर शहरात विशेष मोहीम राबवून भटक्या कुत्र्यांवर तात्काळ नियंत्रण मिळवणं, संशयित रेबीजग्रस्त कुत्र्यांचा शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करणं, निधीची कमतरता असेल तर सभागृहातून निधी वाढवून उपलब्ध करून देण्याचं, तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना त्वरित राबवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। यासोबतच समर्थ योगीनाथ स्वामी यांच्या कुटुंबियांना महानगरपालिका आणि शासनाच्या वतीनं जास्तीत जास्त आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करून कार्यवाही करण्याचे निर्देशही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिले। तसंच या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका आमदार विजयकुमार देशमुख यांनी बैठकीत मांडली। यावेळी सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक राजकुमार पाटील, नगरसेविका स्वाती बडगू, नगरसेवक अमर पुदाले, शिवानंद पाटील, विनायक विटकर, प्रवीण नरगो पाटील, मंडलाध्यक्ष दत्तात्रय बडगू, किरण पवार, किसन गर्जे आदींची उपस्थिती होती। पण जे मोकाट कुत्रे होते आणि परवाची एक जी दुर्दैवी घटना होती त्या संदर्भात आपण आयुक्तांशी चर्चा केली आणि अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले। काय सांगाल या बैठकीत? घोंगडे वस्ती येथील समर्थ स्वामी हा 9 वर्षीय मुलगा 24 तारखेला त्याचा डेथ झाला। 11 तारखेला त्या कुत्रा तिथं मोकाट कुत्रं म्हणजे जे रॅबीज झालेलं आहे अशा प्रकारचं चावं लोकांना चावं सुटलं होतं। त्यासाठी तिथले नगरसेवक राजकुमार पाटील यांनी फोन करून इथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की इथं 11 कुत्रं लोकांना चावू लागलेले आहे आणि त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, ताबडतोब आपण यावं। आणि त्या दिवशी ते न येता महानगरपालिकेच्या त्या काय कर्मचारी असतील त्यांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं आणि 12 तारखेला ते कुत्रं त्या मुलाला चावलं आणि त्या चावल्यामुळं त्याला जे रॅबीज झालं आणि त्याच्यानंतरनं 24 तारखेला त्याची मृत्यू झाला। समर्थ हा 9 वर्षाचा मुलगा आई वडिलांना एकटाच होता। त्यांचे वडिलांना कॅन्सरग्रस्त आहेत, त्यांचंही ते आता ट्रीटमेंट चालू आहे, किमो चालू आहे त्यांचे आणि त्यांची परिस्थिती घरची परिस्थिती जेमतेम आहे। त्यामुळं ते आता पुढं त्यांच्या एकच मुलगा तोही गेला आणि त्यामुळे त्या कुटुंबाची असं कितीतरी कुटुंबाची दैनंदिन अवस्था या सोलापूर शहरामध्ये होत आहे। सोलापूर शहरामध्ये आता अधिकाऱ्यांच्या तोंडून ऐकल्याप्रमाणे 40,000 कुत्रे आहेत।
पण लोकांचं म्हणणं आहे की जिथल्या अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जवळपास 50 ते 60 हजार कुत्रे ह्या सोलापूर शहरामध्ये आहेत आणि ज्या लोकसंख्येप्रमाणे ही कुत्रे 40,000 ह्यांनी धरून चाललेले आहेत त्यांची जे निर्बीजीकरण करायला पाहिजे ते वेळेवर न केल्यामुळे ह्या सगळ्या परिस्थिती उद्भवलेल्या आहे. महानगरपालिकेकडनं आत्ताच अधिकारी म्हणत होते की आम्हाला निधी पुरेसा मिळत नाही किंवा त्यांनी निष्क्रिय पण अधिकारी असू शकतो कारण आजपर्यंत त्यांनी निधी पण बोर्डाकडे किंवा त्यांनी कुठं आपल्या आयुक्तांकडे मागणी केलं नाही. त्यामुळे हे निर्बीजीकरण होऊ शकलं नाही. आज रोज जवळपास 25 फक्त 25 कुत्र्यांचं होऊ शकतं आहे. तसं करायला बघितलं तर 135 रोज व्हायला पाहिजे. रोज 25 म्हणजे 100 कुत्रे तसं राहिले जातात आणि त्यामुळे त्यांची लोकसंख्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे. त्यामुळे लोकांना धोका आहे. हे कुठेतरी लवकरात लवकर आपण आयुक्तांना तेच सांगण्यासाठी आलो होतो की लवकरात लवकर याच्यावर कुठलं तरी उपाययोजना ताबडतोब आपण करावं आणि जास्तीत जास्त निधी त्याच्यासाठी देऊन आपण इतर ज्या गावामध्ये इतर ज्या शहरामध्ये की बाबा जिथं ह्या चांगल्या प्रकारे ही योजना राबविली जाते तिथं कुत्र्यांचं आज बंदोबस्त केलं जाते. त्याचा अभ्यास करून आपण आपल्या महानगरपालिकेचंही लवकरात लवकर कुत्र्यांच्या संदर्भात बोलू. आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे देखील पत्रव्यवहार करून मदतीची मागणी या कुटुंबासाठी केली. हो, माननीय मुख्यमंत्र्यांना आपण त्यांच्या सहायता निधीमधनं आपण त्यांच्या कुटुंबासाठी सहायता करण्यासाठी निधी मागितलेला आहे. मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांना निधीमधनं मिळेल. पण तरी महानगरपालिकेच्या या बोर्डामधनंही आपण आमचे दोन्ही नगरसेवक संजय कोळी आणि राजकुमार पाटील म्हणले की बोर्डामध्ये विषय ठेवून आपण जास्तीत जास्त या भागातील नगरसेवकांनी ठेवून ते जास्तीत जास्त कसं मिळतं आहे कारण महानगरपालिकेमध्ये फार कमी निधी दिला जातो आणि त्याला जास्तीत जास्त कसं मिळेल ह्याच्याकडं